नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हालासुद्धा अशी डिझाईन बनवायची असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मी ते आज एक सिंपल डिझाईन घेऊन आली आहे, जे की तुम्ही ताटाभोवती, पाटाभोवती किंवा कॉर्नर डिझाईन म्हणूनही तुम्ही वापरू शकता. ही डिझाईन मी गुगलवरून घेतली आहे आणि त्याची मी प्रिंट काढून घेतली आहे. आता A4 साईजचं 100 मायक्रॉन्सची OHP शीट मी घेतली आहे आणि त्यावर हे 2 डिझाईन्स माझे बसलेत. ते मी मार्करच्या साहाय्याने ट्रेस करून घेतली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे मी इथे फॅब्रिक ग्ल्यू 70% आणि पाणी 30% असं हे मिक्सचर करून घेतलेलं आहे. जास्त पाणीसुद्धा त्यात घालायचं नाही. मिक्सचर जर पातळ झालं तर रांगोळी व्यवस्थित चिकटणार नाही. त्यामुळे एकतर तुम्ही 70-30 किंवा 80-20 ह्या रेशिओप्रमाणेच तुम्ही फॅब्रिक ग्ल्यू आणि पाणी घ्यायचं आहे. इथे मी सिंगल कलर यूज करून मुद्दाम ही डिझाईन करते आहे, कारण की जे आपले बिगनर्स आहेत, जे पहिल्यांदा रांगोळी बनवत आहेत, त्यांना हे इझिली समजावं म्हणून मी सिंगल कलरमध्ये हे दाखवते आहे, रांगोळी करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हे मी फर्स्ट लेवल करते. फर्स्ट लेवल शक्यतो झाल्यावर 7-8 तासांनी किंवा मोस्ट ऑफ 1 दिवसांनी केलात सेकंड लेवल तर बेस्ट होईल, म्हणजे तुमची रांगोळी प्रॉपर चिकटली जाईल. आता मी इथे सेंटरला येल्लो कलर घालून पिंक कलरचे फ्लावर्स करते आहे. सेंटरला जे येल्लो कलर दिला ते पूर्ण ऑप्शनल आहे, नाही दिला तरी चालेल, फक्त पिंक कलरने केला तरी चालेल. ह्याप्रमाणे मी दोन्ही पण हे डिझाईन्स करून घेतले. आता मी हे सेकंड लेवल करते आहे. मी सेकंड लेवल शक्यतो दुसऱ्या दिवशी करते, म्हणजे रांगोळी प्रॉपरली पेस्ट होते. इथेसुद्धा मी सेम मिक्सचर घेतलेलं आहे, फॅब्रिक ग्ल्यू आणि पाण्याचं 70-30%. ह्या प्रमाणात घेतलात तर रांगोळी व्यवस्थित चिकटली जाईल. मी तुम्हाला दाखवायच्या आधी शक्यतो एक डिझाईन स्वतः करून बघते, म्हणून मी एक फ्लावर करून बघितलेला आहे आणि त्याप्रमाणे आता तुम्हालाही मी दुसरं फ्लावर करून दाखवते आहे. इथेसुद्धा सेंटरला येल्लो कलर द्यायचा असेल तर ऑप्शनल आहे, नाहीतर तुम्ही पूर्ण पिंक देऊ शकता. फिनिशिंगच्या वेळेला आपण स्पार्कल लावायचंच आहे त्याच्यावर. तर मी इथे पिंक कलर पूर्ण स्प्रेड करून घेते आणि दुसऱ्या OHP शीटच्या मदतीने हे टॅप करायचं. वरची जी रांगोळी आहे ती निघते आणि जी चिकटलेली असते ती प्रॉपर तिथे चिकटली जाते. अशा प्रकारे मी हे दोन्ही पण कॉर्नर डिझाईन्स करून घेते. आता हे सेकंड लेवल झालं आहे, तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे. आणि आता मी ह्याला ॲक्रेलिक कलर, रेड कलर ॲक्रेलिकमध्ये घेतला आणि त्याने मी फिनिशिंग करते आहे. फक्त बॉर्डर करून फ्लावर्सला आतमध्ये मी स्पार्कल चिकटवणार. हे बघा किती सुंदर असं ही डिझाईन आपली तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघताना काहीही कळलं नाही तर मला नक्की कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता, किंवा तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे असतील रांगोळीबद्दल तर मला नक्की विचारा.